स्टुडंट, इंग्रजी वाचनाचा महामंत्र या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या क्लासचा 9वा दिवस। या दिवशी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आणि गमतीशीर गोष्टी सांगणार आहे। ते म्हणजे आज आपण इंटरेस्टिंग असे झोपणारे शब्द बघणार आहोत। साऊंड इंटरेस्टिंग। झोपणारे शब्द काय असतात हे मी तुम्हाला सांगते। आम्हाला आमच्या टीचरनी हे झोपणारे शब्द शिकवले होते आणि कदाचित त्यामुळेच इंग्रजी वाचायला आम्हाला सोपं जातं। सो मी पण आज तुम्हाला हे झोपणारे शब्द शिकवणार आहे आणि हे जर झोपणारे शब्द तुम्ही टोटल व्यवस्थित शिकून घेतलेत आणि त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, त्याच्या मागची ट्रिक्स जर समजावून घेतल्या तर तुम्हालाही इंग्रजी वाचनापासून कोणीही अडवू शकणार नाही। तुम्ही 100% इंग्रजी खूप छान पैकी वाचू शकणार आहे। इंग्रजी वाचनातला जो सगळ्यात मोठा अडथळा असतो तो असतो हे झोपणारे शब्द। तर मग याला झोपणारे का म्हणायचं, तर आमचे टीचरही याला झोपणारे शब्द म्हणायचे का ते मी तुम्हाला सांगते आता। चला तर पाहूया या झोपणाऱ्या शब्दांची ही मजेशीर कहाणी, ज्याच्या सहाय्याने तुम्हाला इंग्रजी वाचणं खूपच सोपं जाणार आहे। चला तर बघूया झोपणारे शब्द म्हणजे काय। तर पहा, हे आहेत हे सर्व झोपणारे शब्द, दॅट इज सायलेंट लेटर्स। ओके, हे सायलेंट लेटर्स आपल्याला शिकायचे आहेत। सायलेंट म्हणजे ते शांत असतात। आपण झोपल्यानंतर कसे शांत असतो तसंच, म्हणून आमचे टीचर जे आहेत त्या यांना सायलेंट लेटर्सला झोपणारे शब्द म्हणायच्या। सो हे झोपणारे शब्द आणि खरंच झोपणारे असतात हे, कारण ते शांत असतात, सायलेंट असतात, म्हणजे ऍक्च्युअल खरंच ते झोपी गेलेले असतात। आपण कसं झोपल्यानंतर शांत असतो तशाच पद्धतीने असतात। आता मग तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं शिकायचं काय नाही, तर बघा अतिशय सुंदर पद्धतीने आणि खूप कमी वेळेमध्ये खूप मोठा भाग मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे। एकाच आजच्या सेशन मध्ये आपण A to Z पर्यंतचे सर्व सायलेंट लेटर्स बघणार आहोत आणि ते का आणि केव्हा येतात तेही आपण पाहणार आहोत। म्हणजे तुम्हाला जर ही गोष्ट समजली की एखादं लेटर नेमकं कोणत्या ठिकाणी आपण वाचायचं नाही, कारण लेटरचे साऊंड हे सर्व तुम्ही अभ्यासले असतील आता, पण एखादं लेटर नाही वाचायचंय, मग ते केव्हा नाही वाचायचं ह्याच्यामुळे खूप गोंधळ होतो। जेव्हा एखादा शब्द दिलेला असतो, फॉर एक्झाम्पल की सपोज तुम्हाला हा शब्द दिलेला आहे DOUBT, ओके, हा एक शब्द दिलाय समजा, पण तुम्ही याला वाचलं तरी तुम्ही कसं वाचता, तर सपोज तुम्हाला हे जरी असं माहिती असेल डाऊबट असं वाचता, काही जण अशा पद्धतीनं त्याचा उच्चार करतात डाऊबट। सो हा जो आहे तो बट नसतो। खूप विद्यार्थी हा जो शब्द आहे HOUR, तर ह्याला हवर वाचतात, हवर। ओके, असाच आणखी एक नेहमी येणारा शब्द आहे आणि तो म्हणजे बघा हा। तर याला सुद्धा विद्यार्थी कशा पद्धतीने वाचतात, तर हा शब्द वाचतात मुलं हॉनेस्ट। सो हे या पद्धतीने वाचलं तर हे टोटली रॉंग आहे, पण ते मुलांना माहिती नसतं। सो तुम्हाला जर याच्या मागचे रूल्स जर कळाले की कुठे कोणता शब्द वाचायचा नाही, जसं की इथं बघा हा आपल्याला ब वाचायचा नसतो, याला डाऊट वाचावं लागतं। जसं इथं हवर नाही तर ह च्या ऐवजी आपल्याला इथे वाचावं लागतं, ह वाचायचं नसतं, इथे वाचावं लागतं अवर। सो इथे सुद्धा हॉनेस्ट नसतं वाचायचं, तर आपल्याला इथे वाचावं लागतं ऑनेस्ट। ओके, ऑनेस्ट। सो हे नेमकं काय आहे, इथला बी का नाही वाचायचा, इथला एच का नाही उच्चारात घ्यायचा, तर हेच ती गंमत आहे आणि हेच ती मजा आहे जी मी तुम्हाला सायलेंट लेटर्सच्या बाबतीत म्हणजे ह्या झोपणाऱ्या शब्दांच्या बाबतीत सांगणार आहे। बघा स्टुडंट, A to Z पर्यंतचे आपले जे लेटर्स आहेत त्यातले कोणते लेटर्स सायलेंट म्हणून येतात आणि कोणते येत नाहीत तेही आपण अभ्यासणार आहोत। आणि ते सायलेंट येतात तर नेमके केव्हा सायलेंट असतात हे पण आपल्याला समजायला हवे। चला तर मग बघूया केव्हा ते सायलेंट असतात। बघा स्टुडंट, पहिला जो लेटर आहे तुमचा A, ओके, A लेटर, आपण A पासून Z पर्यंतचे सर्व लेटर्स सायलेंट केव्हा असतात ते बघणार आहोत। आणि हो, बऱ्याच वेळेस प्रश्न असा पडेल की हे लेटर्स सायलेंट का असतात, तर हे मी तुम्हाला सांगणारच आहे की लेटर्स सायलेंट का असतात। ओके, सो ह्याचाही मजेशीर एक थोडीशी हिस्ट्री आहे। मी हिस्ट्री सांगणार नाही, फक्त जस्ट कारण सांगणार आहे की काही लेटर्स हे सायलेंट का असतात। तर बघूया आधी आपण की सपोज A लेटर सायलेंट असेल, आपण A पासून ABCD याप्रमाणे प्रत्येक लेटर केव्हा कुठे सायलेंट येत असतो आणि का, कशा पद्धतीने येतो, रूल काय आहे त्याचे बघणार आहोत। तर बघा A लेटर जे आहे ते सायलेंट केव्हा असतो, तुम्हाला माहिती आहे
वॉवेल पेअर इ अ येते, इ अ ही वॉवेल पेअर येत असते, म्हणजे जोडी येते. ज्यावेळेस ती जोडी येते त्यावेळेस तुम्हाला हा पण रूल माहिती आहे की पहिल्याचा उच्चार करायचा आणि दुसऱ्याला आपल्याला झोपवायचं असतं. म्हणजे बघा इथे इ ए जोडीमध्ये ई चा उच्चार करतो आपण ब्रे ब्रे ब्रे, पण ह्या ए चा उच्चार आपण करत नाही, तो इथे सायलेंट असतो. म्हणजे इ अ जोडी जेव्हा तुमच्या शब्दामध्ये आलेली असते तेव्हा ती सायलेंट असते. म्हणून आपल्याला इथे उच्चार करावा लागतो ब्रेड. का? कारण इ अ जोडीमध्ये ए हा सायलेंट असतो. तुम्ही माझ्याकडून आधीच्या ह्या व्हिडिओमध्ये हे ऐकलेलं असेल की वॉवेलची पेअर आलेली असेल तर पहिल्याचा उच्चार करायचा आणि दुसऱ्याला झोपवायचं, दुसऱ्याला झोपवायचं. मग झोपवायचं म्हणजे काय, तर त्याला सायलेंट करायचं, कारण तो सायलेंट लेटर असतो. म्हणजे इ अ जोडी आल्यानंतर तुम्हाला अ चा उच्चार करायचा नाही, कारण तो सायलेंट असतो. इथे पण तसंच आहे स्प्रेड, त्याचा उच्चार काय असणार आहे मग स्प्रेड. जसं बघा आणखी एक रूल आहे की जर शेवटी ICALLY असा शब्द असेल, शब्दाच्या शेवटी ICALLY हे जर शब्द येत असतील तर त्यावेळेस सुद्धा हा ए जो लेटर असतो तो सायलेंट असतो. बघा शब्दाच्या इथे शेवटी काय आहे ICALLY, ही जोडी आलेली आहे. म्हणजे जोडी आली की त्यावेळेस ए जो आहे मधला तो वाचायचा नसतो. बघा बरेच जण कसं वाचतात, हे हा शब्द होतो लॉ जी लॉजिकली कली लॉजिकली लॉजिकली क अ ली असं वाचतात लॉजिकली. सो लॉजिकली नाही वाचायचं आहे, लॉजिकली. वाचताना कसं वाचायचं ह्याला लॉजिकली लॉजिकली, म्हणजे क म्हणायचं नाही, अ साऊंड येऊ द्यायचा नाही, लॉजिकली लॉजिकली. तसंच हे पण मॅजिकली. सो खूप जण रॉंगली मिस्टेकनली हा प्रोनाउन्स करत असतात, चुकून करतात, काही वेळेस काहींची चूक होते. सो याला म्हणायचं आहे मॅजिकली. काही जण वाचताना किंवा प्रोनाउन्स करताना म्हणतात मॅजिकली कली, कली म्हणायचं नाही, मॅजिकली, कारण हा ए इथे सायलेंट असतो. आता बघूया बी कुठे सायलेंट असतो. बघा मी इथं रूल्स लिहिलेले आहेत, एम नंतर आणि टी पूर्वी. जर तुमच्या शब्दामध्ये दिलेल्या शब्दामध्ये एम आला असेल आणि एमच्या नंतर जर बी आला असेल तर तो सायलेंट असतो. बघा पहिला नियम, इथे एम लेटर आलेला आहे, एमच्या नंतर बी आलेला आहे. सो वाचत असताना हा आपण शब्द असा वाचायचा आहे, इट्स लॅम्प. ब वाचायचा नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये ब लिहायचा नाही, इट्स लॅम्प. लॅम्प वाचायचं ह्याला. हा काय असणार आहे मग थंब, कारण यम आहे, यमच्या नंतर बी आहे, एम नंतर, म्हणजे हा बी लेटर एमच्या नंतर जर आला तर तो सायलेंट असतो, तो म्हणजे बी. बी सायलेंट असतो. मग हा बी सायलेंट ठेवायचा, याला झोपूया आपण. मग याला म्हणायचंय थंब. आपण जो दाखवतो ना थंब, व्हिडिओ आवडत असेल तर थंब करा, लाईक करा. ओके, सो हा थंब आपण थंब बेस्ट ऑफ लक देण्यासाठी वगैरे आपण असं थंब देतो, तो थंब आपण दाखवतो, म्हणतो. सो थंब म्हणायचं नाही, थंब थंब, याला ब लावायचं नाही. खूप जण असा उच्चार करतात थंब. सो नो, मच्या नंतर ब आलेला असेल, एमच्या नंतर ब आला असेल तर हा ब सायलेंट असतो, झोपवा त्याला, थंब. राईट. नेक्स्ट इथे पण बघा कोम, कोम कंगवा ज्याने आपण विंचरतो, कोम. सो हा असणार आहे को म, ब वापरायचा नाही. क्लाइम, क्लाइम क्ला इ म, ब वाचायचा नाही, त्याला झोपवायचंय. नेक्स्ट बघा टीच्या पूर्वी, टीच्या पूर्वी जर बी आला असेल, टीच्या अगोदर, बघा इथं शेवटी टी आहे, अगोदर बी आहे, इथे पण शेवटी टी आधी बी, तर टीच्या आधी बी आला तरी तो वाचायचा नाही. त्यामुळे हा उच्चार होतो डाऊट, डाऊट, कारण टीच्या आधीचा बी सायलेंट असतो. देन हा पण बघा कसा वाचायचा मग डेट, डेट डेट डेप्ट असं वाचायचं नाही, डेट. कळलं? नेक्स्ट पहा सी लेटर, लेटर सी. लेटर सी कुठे सायलेंट असतो तर लेटर सी यस नंतर सायलेंट असतो. लेटर सी यस नंतर सायलेंट असतो. बघा कसा, आता इथे शब्द पहा, एस च्या नंतर सी आहे, एस च्या नंतर सी आहे,
इथे पण एसच्या नंतर सी आहे, तर बघा याचा उच्चार होत नाही. सी म्हणजे क आहे ना, सी म्हणजे क साऊंड आहे त्याचा क. मग आता इथं आपण वाचताना घेतो का बघा, हा शब्द आपण वाचतो सी न, सीन. त्याच्यामध्ये क साऊंड लिहिला का मी, वाचला का नाही. स्किन म्हणाले का नाही. याला आपण असं वाचलं का स्की न, असं वाचलं नाही. स ला क जोडलं का मी, नाही जोडलंय, कारण स्किन हा उच्चार होत नाही, हा वाचायचा सीन. तसंच हा बघा सायन्स, सायन्स हा वाचायचा आहे सायन्स, सायन्स. क नाही वाचायचे, सा य स, सायन्स. ओके, सायन्स. टिंब लिहू शकता किंवा न अर्धा लिहू शकता. हा होतो बघा म स ल, मसल, मसल. मस्कल वाचायचा नाही, कल नाही, मसल, मसल. सी इज सायलेंट, कारण तो यशच्या नंतर आलेला आहे. देन नेक्स्ट लेटर बघूया आपण डी. डी लेटर कुठे असतो सायलेंट, पहा बरं. जी च्या पूर्वी दिलेल्या शब्दामध्ये जी च्या पूर्वी जर डी आलेला असेल तर तो सायलेंट असतो. ओके, सो मी काही तुम्हाला पॅटर्न शिकवले होते एका व्हिडिओ मध्ये, मागच्या पॅटर्न शिकवलेले आहेत. तर त्याच्यामधला हा एक पॅटर्न आहे बघा, IDGE, IDGE किंवा DGE, ज साऊंड. ओके, ज साऊंड असतो हा. DGE हा एकत्रितरित्या ज साऊंड असतो, त्याचा उच्चार ज करायचा असतो. डी, जी आणि ई. तर मग याच्यामध्ये ज का, तर कारण इथे डी हा सायलेंट असतो. मग तो केव्हा सायलेंट असतो, इथे लेटर बघा जी आलेले, जी लेटरच्या पूर्वी जर डी आलेला असेल, जी लेटरच्या पूर्वी डी आला असेल तर तो सायलेंट असतो. मग इथे DGE चा उच्चार काय करायचा, ज, म्हणून हा होईल ब्रिज. काय होईल, ब्रिज. ओके, नेक्स्ट तशाच पद्धतीने हा बघा फ्रीज. डी हा सायलेंट लेटर आहे, पण विद्यार्थी मित्रांनो याला काही अपवाद पण आहे. ओके, सो आता हा जर शब्द पाहिला तुम्ही तर इथे तुम्हाला ह्या रूल नुसार जी च्या पूर्वी दिसणार नाही तुम्हाला डी. इथे डी जे आलेलं आहे त्याच्यानंतर एस शब्द आहे, म्हणजे एस च्या पूर्वी इथं डी आलेला आहे. इथं डी जो आहे तो एन च्या पूर्वी आलेला आहे. ओके, म्हणजे हा जो रूल आहे जी चा तो इथे दिसत नाही तुम्हाला, पण तरी सुद्धा तो रूल जरी दिसत नसेल तरी ह्याला वाचत असताना हँडसम वाचायचं. काय वाचायचं, हँडसम. थोडे वेगळे अपवादात्मक अशा प्रकारचे हे शब्द आहेत. हँडसम, हँडसम. ओके, हँडसम. त्याला न जो आहे तो या पद्धतीचा लिहिते जोडत असताना असा लिहित असतात हँडसम. ह्याला ड वाचायचा नाही. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे या रूल मध्ये बसत नाही, ते बसत नाही कारण ते अपवाद शब्द आहेत, पण वाचत असताना इथे पण त्याचा डी सायलेंट ठेवला जातो आणि हे अपवाद आहेत, याला रूल लागू होत नाही. आता असे हे जे सर्व मी रूल्स सांगते आहे तुम्हाला, इथे प्रत्येक ठिकाणी एक्सेप्शन आहे. तर ते मी कारण पण तुम्हाला सांगते आहे, यापूर्वी पण मी कारण सांगितलेली आहेत की हे असं का घडतं, एवढे रूलला अपवादात्मक शब्द का आहेत, त्याचंही कारण मी तुम्हाला सांगणारच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बारकाईनं पहा. हा व्हिडिओ ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ज्यांना रूल्स कळत नाहीत, ज्यांना कुठं लेटर कोणतं लिहायला पाहिजे ते कळत नाही, त्यांना स्पेलिंग लिहिताना पण बघा तुम्हाला जर लक्षात आलं ज उच्चार आलेला आहे ब्रिज, जर तुम्हाला माहित असेल की ह्या जी मधला डी सायलेंट असतो, हा रूल तुम्हाला पाठ असेल तर त्यावेळेस तुम्ही बरोबर डी लिहाल. तुमच्या स्पेलिंग जरी तुम्हाला एखाद्या वेळेस ब्रिज शब्दाचं लिहायला दिलं, फ्रीज शब्दाचं लिहायला दिलं, तुम्ही ज साठी जीई पण लिहाल, तुम्हाला तिथे आठवेल की नाही जीच्या अगोदर डी असतो, जचा उच्चार DGE या शब्दाचा उच्चार होतो, म्हणून तुम्ही बरोबर डी लिहाल तिथे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला लिहिताना पण हे रूल्स कामाला येणार आहेत. स्पेलिंग रूल्स जे म्हणतो आपण तेच आहेत. हे रूल्स सगळे असे तोंडपाठ असतील तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला लिहिता पण येतं आणि वाचता पण येईल. सो बघा हँडसम वाचायचंय. तसंच ह्याला वेनसडे, इथे डी सायलेंट आहे, रूल मध्ये बसत नसला तरीही, सो त्यामुळे याचा उच्चार करायचा असतो वेनसडे. इथे पण बघा ह्या वेच्या नंतरचा ड आहे, वेडनसडे, वेडनसडे असं नाही उच्चार करायचा. जसं इथं बघा WED इथं लिहून दाखवते,
वेडनसडे. काही जण असंही म्हणतात बरं का, लहान मुलं स्पेशली याला काय म्हणतात, वेड. वेड, नस, नस आणि डे, वेडनसडे असंही म्हणतात मुलं. पण इट इज रॉंग. त्याच्यामध्ये डीचा उच्चार करायचा नाही. हा तर खूप नेहमी वापरला जाणारा शब्द आहे, हँडसम. सो हँडसम म्हणताना डीचा सायलेंट आवाज आल्यासारखा वाटतो, पण डी सायलेंट असतो. ओके, सो पूर्ण हँडसम असं नाही म्हणायचं आहे, हँड आणि सम असं उच्चारायचं नाही. सो नेक्स्ट बघूया आपण ई लेटर. लेटर ई केव्हा सायलेंट असतो. सो तुम्हाला हे माहिती आहे हा रूल आहे ना. याला आपण काय म्हणतो, येस राईट, आठवते का तुम्हाला. जर ई शेवटी आला तर ह्या शेवटच्या ईला आपण काय म्हणतो. येस, ज्याला कोणाला आठवत असेल त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचंय की जर शेवटी या पद्धतीचा ई आला, बघा इकडे ए आहे आणि मध्ये एक लेटर आहे आणि शेवटी ई आहे, या लेटरला आपण काय म्हणतो. आठवलं, टाकलं कमेंट बॉक्स मध्ये. ओके, याला म्हणतो आपण मॅजिकल ई. मॅजिकल ई, कारण हा ई लिहायचा तर असतो पण तो वाचायचा नसतो, म्हणजे याला मॅजिकल म्हणतात. वाचायचा नसतो म्हणजेच काय, त्याला झोपवायचंय. हा झोपी जाणारा शब्द आहे. ओके, सो ई लेटर शेवटी आला, बघा शेवटी ई शेवटी आला तर तो वाचायचा नाही, झोप म्हणायचं त्याला. सो इथे आपल्याला के के किंवा काके, काही जण ह्याला काके वाचतात, सी ए का आणि के च के आणि के ई काके. सो इट्स नॉट काके, हा काके नाहीये. ठीक आहे, काका काकी काके नाही. सो इट्स केक, केक. ओके, ए डॅश ई आलं तर त्याला आपल्याला मात्रा देऊन वाचायचं असतं, केक, केक. ओके, नेक्स्ट हा सुद्धा शब्द बघा, इथे पण ई वाचायचा नाही. मग हा शब्द बनेल चेंज, जीई. जीच्या सोबत ई आला तर ज उच्चार करायचा, ग नाही करायचा, म्हणून मी इथं ग लिहिलं नाही, ज लिहिलेलं आहे, चेंज. नेक्स्ट बघूया आपण प्लीज, पीएल प्ल, प्लीज, प्लीज. इथे पण ईला वाचलेलं नाही, वाचलं असतं तर त्याच्यावर मात्रा दिला असता, प्लीजे, जे, पण जे करायचं का नाही. नेक्स्ट लेटर आहे आपला एफ लेटर. सो लक्षात घ्या, एफ लेटर मध्ये जनरली कुठलाही सायलेंट लेटर, एफ हा सायलेंट लेटर मधून सहसा नसतो. ओके, सो एफ लेटर सगळीकडे आला तर आपल्याला तो वाचावा लागतो फ, फ, फ सामने. ओके, सो एफ. आता कोणते कोणते लेटर नाहीच आहेत, सायलेंट येतच नाही. तर बघा एकूण 10 लेटर आहेत जे की सायलेंट कधीच येत नाही. कधीच म्हणजे अगदी क्वचित एखाद्या ठिकाणी, पण नाहीच शक्यतो हे लेटर सायलेंट येत नाही. काही असे शब्द आहेत जिथे मी एक्सेप्शन म्हणते तुम्हाला. सो ते जर सोडले तर याचा जनरली रूल मध्ये कुठेही सायलेंट लेटर म्हणून ते वापरात नसतात, जेवढेही बाकीचे असतात. सो नेक्स्ट लेटर आहे एफच्या नंतर जी लेटर. आता जी लेटर सायलेंट केव्हा येतं तर ते एन च्या पूर्वी येतं. एखाद्या शब्दामध्ये जी लेटर आलेलं आहे आणि ते एनच्या अगोदर आले, एनच्या अगोदर आलं तेव्हा जी वाचायचा नाही. एनच्या अगोदर जी आल्यास तो सायलेंट असतो. सो बघा साईन, आता ह्याला असं वाचायचं नाहीये, साईगन, साईगन. साईगन वाचाल का ह्याला नाही, कारण जी हा सायलेंट असतो. मग ह्याला तुम्ही काय वाचणार आहात, साईन. साईन आहे ना आपली साईन, सिग्नेचर जे करतो आपण. सो इट्स साईन. फॉरेन, इथे पण बघा फॉरेन, फॉरेन, इट्स फॉरेन, फॉरेन. सो इथे सुद्धा जी वाचायचा नाही. सो जेव्हा असे उच्चार येतात, तुम्ही स्पेलिंग लिहिलं, सपोज तुम्हाला फॉरेनचं स्पेलिंग लिहायचं, तुम्ही फॉरेन लिहिल्यानंतर जी लिहिणार नाहीत कदाचित, कारण त्या जीचा उच्चार येत नाही. सो तुम्ही फॉरेन लिहाल. सो फॉरेन मध्ये जी नाही लिहिला तर मग तुमच्या लक्षात येतं अरे यांच्या अगोदर जी असतो, तेव्हाच त्याचा उच्चार होत नसतो, म्हणजे इथे जी असेल गडे. सो मग तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही इथे जीएन कराल. सो फॉरेन. तसंच हा आहे डिझाईन, डिझाईन. ओके, डिझाईन, इन. पण मी ग वाचलाय का नाही, कारण तो यांच्या अगोदर आला आहे आणि यांच्या आधी आला तर जी वाचायचा नाही. नेक्स्ट लेटर एच. तुम्ही म्हणाल मॅडम खूप सारे रूल्स आहेतच, परंतु हे रूल्स जर तुम्ही एकदा लिहून काढले, 2-3 वेळेस ते मनाने म्हणले, पुन्हा एकदा ते सगळे रूल्स फेर केले एखाद्या नोटबुकवर, अशा पद्धतीने तुम्ही
2-3 वेळेस जर ते लिहून काढले तर हे तुमचे सगळे पक्के होतील आणि मग इंग्रजी लेटर कोणतंही येऊ द्या, कुठे ते सायलेंट वाचायचे, त्याला वाचायचं का नाही वाचायचं हे तुम्ही पटापट ठरवता. तुमची नजरच ठरवते, ते दिसल्याबरोबर तुम्हाला ठरवता येतं. पण त्यासाठी तेवढं ह्या सर्व शब्दांचं आणि रूल्सचं पाठांतर असणं गरजेचं असतं. सो अगदी झोपण्यापेक्षा लिहून काढा. 1 नोटबुक, 2 नोटबुक, 3 नोटबुक जरूर भरू द्या. आमच्या स्कूलमधले विद्यार्थी हे खूप सारं लिहून काढतात, 2-2, 3-3 नोटबुकवर लिहितात, रिपीटेडली लिहितात. त्यामुळे त्यांचे सर्व रूल्स पक्के होतात. सो तुमचेही होतील. सो बघा, एन लेटर झालेला आहे. आता आपण बघूया एच लेटर. एच हा लेटर सायलेंट केव्हा असतो तर तो ओ पूर्वी, ओ लेटरच्या पूर्वी. बघा आता कसा, HOUR ह्या ओ च्या आधी एच आलेला आहे. सो ओ च्या आधी जर एच आला तर एच सायलेंट असतो. सो म्हणून इथं हवर उच्चार करायचा नाही, जसं मी इथं दाखवले. हा उच्चार असणार आहे अवर, तसाच हा उच्चार असणार आहे. ह नाही वाचायचे, ऑनेस्ट. इट्स ऑनेस्ट, याला वाचायचंय ऑनेस्ट. ओके. तशाच पद्धतीनं बघा, डब्ल्यू च्या नंतर जर एच आलेला असेल, आता या शब्दांमध्ये बघा WHAT, व्हॉट, व्हेन, वेअर. ओके, या शब्दांमध्ये तुम्हाला डब्ल्यू च्या नंतर एच आलेला असेल, सो यावेळेस सुद्धा एच चा उच्चार करायचा नसतो. याला वाचायचं आहे व्हॉट, व्हेन, व्हॉट, व्हॉट. व नाही, ह नाही वाचायचे, ह चा उच्चार लिहायचा नाही. याला वाचायचं व्हेन, व्हेन. व्हेन डिड यू गो देअर, तू तिथे कधी गेला होता, व्हेन, व्हेन. पण लक्षात घ्या, ह्या WH च्या वर्ड मध्ये WHOSE हा जर शब्द आला, एक्सेप्शन बघा, एक्सेप्शन मी इथे वेगळ्या पेननी दाखवलेले आहेत, जे की वेगळे वाचता येतात किंवा जे एक्सेप्शन आहेत ते शब्द मी तुम्हाला इथे वेगळ्या पेननं लिहिलेले आहेत. सो ते एक्सेप्शन आहे. जसे इथं हूज शब्द लिहिलेला आहे, हा हूज वाचायचा आहे. इथे एच वाचतात आणि डब्ल्यू सायलेंट आहे. पण हे लक्षात ठेवायचे, कारण असं वाटेल की त्याला हे WH चे वर्ड आहेत, सगळेच WH चे वर्ड आपण व्हॉट, व्हेन वाचायचे, तर मग हे तुम्ही ऊज वाचाल. ऊज नाही वाचायचं, ह्याला वाचावं लागतं हूज. एक्सेप्शन आहे हा, सो याला वाचावं लागतं हूज. आता तुम्ही म्हणाल मॅडम मग हे असं का, है ना, साहजिक प्रश्न पडतो की असं का होतं. हे जर नसलं असतं तर भाषा सोपी गेली असती. पण स्टुडंट्स, ही भाषा जी आहे इंग्रजी भाषा, ही अनेक भाषांचं एकत्रित मिश्रण आहे. खूप वेगवेगळ्या देशाचे लोक हे आले इथे आणि मग त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या स्वतःच्या भाषेमधले, ग्रीक आले ग्रीक मधल्या भाषेचे, फ्रेंच आले फ्रेंच मधल्या भाषेतले, असे त्यांच्या भाषेमधून येणारे शब्द मिक्स झालेले आहेत. त्यामुळे हे उच्चार वेगवेगळे होत असतात. सो जसे आलेले आहेत तसेच ते स्वीकारलेले आहेत. म्हणून मग त्यासाठी असे काही शब्द जे आहेत ते सायलेंट लिहिण्याची पद्धत आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण असे सायलेंट लेटर लिहितो बघा. जसं की बघा, हा शब्द आहे पहा, आपण उच्चार करत असताना आपण असा उच्चार करतो चहा. सो लिहित असताना मात्र हा य लिहित नाही आपण, हा सायलेंट. चहा लिहिताना आपण असा लिहितो, वाचताना आपण असा वाचतो. म्हणजे वाचत असताना हा लेटर य आपण सायलेंटच ठेवलेला असतो, लिहित असताना तर तो आपण दाखवत पण नाही. सो ही एक पद्धत आहे, भाषा असते. याच पद्धतीचे हे पण रूल्स आहेत. प्रत्येक भाषेचे वेगळे नियम आहेत आणि इंग्रजी ही अनेक भाषांची एकत्रित येऊन तयार झालेली भाषा आहे. त्या भाषेचे लोक आल्याच्या नंतर त्यांच्या भाषेतले काही शब्द ह्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल चपाती. चपाती शब्द इज अन इंग्लिश वर्ड आहे ना, इंग्रजी शब्द आहे, पण आपल्या भाषेत बघा तो आता किती मिसळून गेलाय. कोणी ओळखत पण नाही की चपाती मराठी आहे का इंग्रजी शब्द आहे. तुम्हाला जर म्हटलं मी चपाती इंग्लिश शब्द आहे, तुमचा विश्वास पण नाही बसणार, कारण तो इतका मिक्स झालेला आहे. मग इंग्रजी ही अशीच भाषा आहे, त्यामुळे याच्यामध्ये उच्चार वेगवेगळे होतात आणि काही शब्दांना आपल्याला झोपवावं लागतं. सो कारण कळालं असेल तुम्हाला. त्यानंतर बघा, आय आणि जे लेटर येतात. आय आणि जे लेटर सहसा कधीच सायलेंट येत नाही, त्यामुळे नो सायलेंट लेटर्स फॉर आय अँड जे. सो के लेटर के हा लेटर सायलेंट केव्हा असतो तर तो एन पूर्वी सायलेंट असतो. सायलेंट असतो म्हणजे तो वाचायचा नाही, राईट. सो के वाचायचा नाही इथं. मग आता इथे मी काय वाचेल, इथे के वाचायचा नाही कारण तो एनच्या आधी आलेला आहे. मग हा के वाचायचाच नाही, मग मी याला काय वाचेल, ओनली नी. नी के एन डबल ई, नी म्हणजे गुडघा.
तसंच हा नो, हा तर तुम्हाला परिचयाचा आहे. हा नो तुम्ही नेहमी वाचता. आय नो, आय नो. सो आय नो मधला हा नो के वाचायचा नाही, कारण तो सायलेंट आहे, कारण तो यांच्या आधी आलेला आहे म्हणून. देन नाईफ, नाईफ हा शब्द कसा वाचाल? नाईफ, राईट. नेक्स्ट लेटर आहे एल. आता एल लेटर कशा पद्धतीने आपण वाचायचा आहे? सो एल सायलेंट केव्हा असतो? सॉरी, एल सायलेंट केव्हा असतो? सपोज डी लेटर आले, एफ लेटर आले किंवा के आले किंवा यम आले, ह्या 4 लेटरच्या अगोदर जर एल लेटर आलेला असेल तर तो वाचायचं नाही. एल लेटर वाचायचा नाही. केव्हा? जर शेवटी डी आलं असेल, शेवटी के आलं असेल, शेवटी एफ आलं असेल, शेवटी यम आलं असेल. ओके, म्हणजे ह्या यमच्या अगोदर जर आपला हा एल लेटर आला असेल तर तो सायलेंट. इथे बघा पुढ डीच्या आधी एल आहे. ओके, मग एल लेटर कुठे आलाय? डीच्या अगोदर. मग हा वाचायचा का? नाही. म्हणून इथे वाचायचं कुड. फक्त ह्याला वाचन करताना काय वाचावं लागतं? कुड. एल वाचायचं नाही, कुल्ड, कुल्ड, कुल्ड. ल वाचायचा नाही. तसंच इथे उड, हा पण बघा, हा के च्या आधी एल आहे. मग इथे वॉक वाचायचे, वॉक. एल वाचायचा नाही. नेक्स्ट आहे टॉक, टॉक. हा कसा वाचाल तुम्ही? टॉक. यामधला एल वाचायचा नाही. तसंच काफ, कारण एफ च्या आधी एल आलाय. काफ, हाफ, काम. आता याच्यामध्ये का, ल आणि म असा वाचायचा नाही. एल वाचायचंय का? नाही वाचायचंय, कारण एल सायलेंट आहे. त्याचं कारण 4 शब्दांपूर्वी एल आलं तर ते सायलेंट असतो. म्हणून आता इथे कॉलम, कालम असं नाही वाचायचं, तर ह्याला वाचायचंय आपल्याला काम, काम. एल वाचायचा नाही, तो सायलेंट असतो. नाउ नेक्स्ट लेटर बघूया, यम लेटर. सो यम पण असाच लेटर आहे की यम कधीही म्हणजे एम हा कधीच शांत नसतो, तो कधी झोपत नाही. ओके, तुम्हाला जर कोणी विचारले इंग्रजीतले न झोपणारे शब्द सांगा बरं कोणते आहेत? झोपतच नाहीत ते. फारच कमी, फारच क्वचित एखाद्या वेळेसच जाऊन ते पडतात आजारी असल्यावर, जसं आपण झोपतो तसंच. पण हे लेटर्स जनरली सायलेंट येत नसतात. मग एम येत नाही. ओके, त्यानंतर एन बघूया. एन केव्हा सायलेंट येतो? तर एमच्या नंतर जर एन आला असेल, एम स्ट्रॉंग असतो. सो एमच्या नंतर एन आला तर म पर्यंतच वाचायचं. हा एन सायलेंट ठेवायचा. ओके, सो बघा मग हा कसा वाचणार आपण? क, ल, म. म पर्यंतच वाचायचा. हा एन सायलेंट, कारण तो यमच्या नंतर आलेला आहे. बघा, हा यमच्या नंतर आलेला आहे. इथे पण यमच्या नंतर आलाय, म्हणून हा शब्द होतो ऑटम, ऑटम, ऑटम. राईट. न वाचायचा नाही, कारण तो झोपणारा शब्द आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण ओ लेटर. ओ लेटर शांत असतो का? तर बघा, ओ लेटर जो आहे तर तो पेअर मध्ये आला तर त्यावेळेस आपल्याला त्याला थोडस शांत ठेवायचं आहे. जसं की ई ओ ही पेअर आली असेल शब्दात, किंवा ओ यू ही पेअर आली असेल, जोडी आलेली असेल, त्यावेळेस आपल्याला हा ओ लेटर वाचायचा नसतो, कारण तो शांत असतो. सो मग काय वाचाल इथं? पी ओ असं नाही वाचायचंय. तो काय वाचाल? पी प ल, पीपल. हा ओ वाचायचा नाही, पीपल. ओके, नेक्स्ट र फ, फ, र फ. आता हा पण साऊंड आपण पाहिलेला आहे. ओ यू जी एच, फ, ओ यू जी एच, रफ, टफ. ओके, रफ, टफ हे जे शब्द आहेत याच्यामध्ये फ चा उच्चार होतो, ओ चा होत नाही. कारण दुसरा एक रूल आहे की ओ यू जी एच हा फ वाचला पाहिजे. ओ यू जी एच हा फ वाचायचा. पॅटर्न आहे हा. ओके, सो तशाच पद्धतीने बघा, ओ यू पेअर असेल. इथे बघा ओ यू पेअर आहे. ह्या ओ यू पेअर मध्ये डो, हा डोबल असा नाही वाचायचा आहे. याला डोबल वाचाल का तुम्ही? डोबल वाचायचंय का? डी ओ डो नाही. सो हा डोबल नाही, हा डोबल शब्द नाही. मग हा काय वाचायचा आहे आपल्याला? इट्स ओनली डबल. काय वाचायचं आहे? डबल, डबल. राईट, डबल. नेक्स्ट पी शब्द बघा. पी लेटर
केव्हा सायलेंट असतो? बघा आता या पीच्या जोड्या पाठ करा. PSPNPT, PSPNPT, PSPNPT असे जर जोडे शब्दात आलेले असतील तर त्यावेळेस पी वाचायचा नाही. PSPNPT, PSPNPT जोडी सोबत पी वाचायचा नाही. सो जसा इथं पहा PS जोडी आहे, इथला पी वाचायचा नाही. फार फेमस शब्द आहे हा सायकोलॉजी. सायकोलॉजीचं स्पेलिंग देतात आणि पी देत नाही. मग तुम्हाला आठवण करून घ्यावं लागतं. मग कोणतं करेक्ट आहे? एस पासून सुरू होणारा सायकोलॉजी स्पेलिंग करेक्ट आहे का पी पासून सुरू होणारा? तर हे लक्षात ठेवा. हे शब्दही पाठ ठेवा. आणि त्याचं कारण हे आहे की PS ची जोडी आहे. PS ची जोडी असेल तर एस सोबत येणारा पी वाचायचा नाही. PN सोबत पण वाचायचा नाही. जसं इथं बघा न्यूमोनिया, इथे सायकोलॉजी आधी लिहून देते तुम्हाला कारण हा शब्द खूप महत्वाचा आहे. सायकोलॉजी, सायकोलॉजी, ओके. सायकोलॉजी हा आहे न्यूमोनिया, पी वाचायचा नाही. न्यूमोनिया, न्यूमोनिया नावाचा आजार असतो ना तो आहे हा न्यूमोनिया, ओके. न्यूमोनिया. तसंच बघा पीटी जोडी आली असेल. पीटी, रिसिप्ट, रिसिप्ट आपण जनरली रिसिप्टच म्हणतो आहे की नाही? खूप सारे जण रिसिप्टच म्हणतात पण हा ऍक्च्युअली या शब्दाचा उच्चार प करायचाच नसतो. हा असतो रिसीट, 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 ओके. रिसीट मिळाली का? आपण पैसे पेड करतो आणि मग आपण रिसिप्ट घेतली का म्हणतो. तो रिसिप्ट नाही, पट नाही, पी वाचायचा नाही. रिसीट त्याला म्हणायचे रिसीट. आजपासून पैसे दिल्याच्या नंतर रिसीट शब्द म्हणायला शिका, ओके. कारण सायलेंट, पी सायलेंट आहे. तसं आता पीच्या नंतरचे पुन्हा 3 शब्द सायलेंट येत नाहीत बघा. क्यू, आर आणि एस. हे वर्ड जनरली हे सायलेंट कधीच होत नाही. ते झोपत नाहीत म्हणाला तुम्ही. कुंभकर्ण आहेत का? हो, हे 10 कुंभकर्ण आहेत बघा. ते झोपतात का? सो हे कुंभकर्ण 10 कुंभकर्ण आपल्याकडे 1 नाही 2 नाही, इंग्रजीत 10 कुंभकर्ण आहेत. हे 10 कुंभकर्ण झोपत नाही, ओके. सो हा झोपत नसतो. देन नेक्स्ट बघूया आपण. बघा 26 लेटर्स आहेत. 26 पैकी 10 तर झोपतच नाही. एवढं लक्षात ठेवा. न झोपणारे पण लक्षात ठेवा म्हणजे इंग्रजी वाचन सोपं होईल तुमचं. नेक्स्ट बघूया आपण टी लेटर. सो टी लेटर जोडी लक्षात ठेवा. 10 आणि च जोडी. 10 आणि च जोडी, ओके. सो हे 10 TEN लक्षात ठेवायचे. त्यासाठी मी 10 शब्द सांगते आहे. TEN जर आलेला असेल आणि TCH म्हणजे च साऊंड असेल, च साऊंड, तर त्यावेळेस टी सायलेंट असतो बघा. फॉर एक्झाम्पल लिसन. आता याच्यात TEN ही पेअर आहे मग इथे टी सायलेंट असतो. लिसन, लिस्टन, टन, टन नाही, लिसन, लिसन. मग हा शब्द काय होईल? लिसन, लिसन. तसाच हा ऑफन, ऑफन. नेक्स्ट हा च जोडीचा आहे बघा. TCH च जोडी आहे. सो हा होतो मॅच, ओके. हा शब्द होईल मॅच. सो स्टुडंट बघा तुमच्या लक्षात येत असेल की हे सर्व शब्द जे आहेत ते किती इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जेव्हा एकदा का समजलं हे की हे जे स्पेलिंग आहेत हे शब्द कुठे कुठे सायलेंट असतात तर तुम्हाला वाचन करत असताना तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल आणि मग तुम्ही इंग्रजी सहज वाचाल. त्यानंतर बघूया लेटर यू. यू लेटर केव्हा सायलेंट असतं? जीच्या नंतर जर यू येत असेल, जीच्या नंतर, ओके. सो त्याला वाचायचं नाही म्हणजे यू ला वाचायचं नाही. सो या शब्दाचा उच्चार होतो गेस, गेस. इथे यूचा काहीही उच्चार येत नाही. तसंच इथे बघा टंग, टंग हा शब्द असतो टंग, ओके. सो या पद्धतीनं यू जो आहे तो जीच्या नंतर, इथे जीच्या नंतर यू आहे, इथे पण जीच्या नंतर यू आहे. जीच्या नंतर यू आला की तो वाचायचा नाही कारण तो सायलेंट असतो. आता यूच्या नंतर आला लेटर व्ही. सो व्ही लेटर सुद्धा कधीही सायलेंट नसतो. त्यानंतर लेटर आहे डब्ल्यू. तर डब्ल्यू कधी सायलेंट असतो? आर लेटरच्या अगोदर जर डब्ल्यू आलेला असेल तर ते सायलेंट असतं. जसं की बघा रॉंग, रॉंग. आपण व रॉंग, व रॉंग म्हणत नाही, व नाही म्हणत आपण. इट रॉंग, रॉंग कारण डब्ल्यू सायलेंट. तसाच हा शब्द बघा रिस्ट, रिस्ट वॉच है ना. रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट. रिस्ट वॉच तर माहिती आहे सर्वांना.
सो ह्याला आपण रिस्ट वॉच म्हणतो. आता इथून पुढे तुम्ही रिस्ट वॉच मधलं डब्ल्यू ने स्पेलिंग सुरुवात कराल, कधीच आर ने करणार नाहीत, कारण तिथे डब्ल्यू सायलेंट असतो. म्हणून तुम्हाला रिस्ट वॉचचं स्पेलिंग लिहिताना डब्ल्यू पासून लिहावं लागेल. म्हणजेच आर च्या पूर्वी जर डब्ल्यू आला तर तो सायलेंट असतो. जसं की राईट, WRITE, राईट म्हणजे लिहिणे. सो यात पण आपण डब्ल्यू पासून सुरुवात करतो, राईट, राईट. त्यानंतर बघा पुन्हा इथे अपवादात्मक शब्द आहेत. हुज हा शब्द डब्ल्यू ने सुरू होतो, तरी पण इथे आपल्याला याचा उच्चार हुज करायचा आहे. स्पेशलच शब्द आहे हा, तोंडपाठ करा. त्यानंतर TWO, याच्यामध्ये पण कुठेही रूल नाही, पण तरी आपण डब्ल्यूचा उच्चार करत नाही. टू साईट वर्ड आहे हा, असे साईट वर्ड भरपूर आहेत. ओके, असे कॉमनली युज्ड वर्ड्स पण आहेत बघा. असे 100 कॉमनली वर्ड्स जर तुम्ही लर्न केले तर तुम्हाला इंग्रजी वाचायला फार सोपं जातं. पण या वर्ड्स कडे आपल्याकडे तेवढं गंभीरपणे पाहिल्याच जात नाही. मुलांकडनं ते वर्ड्स जर लर्न करून घेतले, तुम्ही प्रत्येकाने जर ते वर्ड्स लर्न केले, लर्न म्हणजे लर्न, तुम्ही जस्ट व्हिडिओ पाहता आणि सोडून देता, सो दिस इज नॉट डन. अशा पद्धतीनं नाही व्हायला पाहिजे. सो बघा डब्ल्यू झालं, त्यानंतर XYZ, इथे कुठेही सायलेंट लेटर नसतो. म्हणजे हा XYZ सायलेंट लेटर कधीही नसतो, त्याचा उच्चार आपल्याला करावाच लागतो. ओके, सो बघा A to Z मध्ये कोणते कोणते लेटर्स सायलेंट असतात आणि हे सायलेंट लेटर्स का असतात, आणि असतात तर मग ते लिहितात कशाला, आहे की नाही? किती प्रॉब्लेम आहे ना, उगाचच लिहितात. पण पुन्हा एकदा सांगते की इंग्रजी भाषा जी आहे ती अनेक भाषांचं सरमिसळ आहे. त्यामुळे त्या त्या भाषेतून हे शब्द आलेले आहेत, त्यामुळे ते जसे आलेले आहेत तसेच ते लिहावे लागतात, आहे ना. सो आपल्याला इथे याच पद्धतीनं हे शब्द लिहिणं गरजेचं आहे, कारण अशी वेगवेगळ्या भाषा एकत्र येऊन ती बनलेली आहे. त्यामुळे आपल्याला ते लिहावेच लागतात. भाषा आहे, भाषेचा नियम आहे, त्यामुळे हे आपल्याला करावंच लागतं आणि ते शिकावंच लागतं. ओके, पर्याय नाही. सो त्यासाठी हे सर्व शब्द आणि त्याचे स्पेलिंग एकत्र दिलेले आहेत मी. आणि आता अगदी कन्फ्युजन होणार नाही की कोणता लेटर सायलेंट असतो कोणता नसतो. सो सगळं काही तुमच्या समोर आहे. सो जस्ट डू इट, प्रॅक्टिस इट अँड नोट इट डाऊन. 2-3 वेळेला नोट करा, म्हणजे तुमचा हा भाग खूप पक्का होईल. वाचनासाठी, लिखाणासाठी, स्पेलिंग मिस्टेक्स कधीच होणार नाही. सो या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हो, ह्या सर्व सिरीज ज्या आहेत त्या आपल्या चालू आहेत. आज आपला 9वा दिवस आहे हा इंग्रजी वाचनाचा. यासोबत मी ग्रामरचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करत आहे, ज्यामध्ये आपण इंग्रजी लिहायला शिकतो आहोत बेसिक पासून. त्याचेही आपले 8 भाग झालेले आहेत. ते तर खूप खूप सुंदर आणि खूप बेसिक असे व्हिडिओ आहेत. कुणीही पाहिले, कुणीही अडाणी व्यक्तीनं म्हणेल मी, म्हणजे अडाणी या सेन्स न की ज्याला इंग्रजी आत्ता शिकायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी जरी पाहिले तर त्यांना सुद्धा ते ग्रामर समजेल. इतकं सोपं आणि बेसिक पासून आहे. त्यामुळे तेही जरूर अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला इंग्रजीत लिहायला पण येईल. ओके, सो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.